नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर एस टी बस अपडेट। एस टी प्रवासात सवलतीसाठी NCMC सक्तीचे आधी टोकन मग कार्डसाठी रांगा, महिला ज्येष्ठ नागरिकांची पिळवणूक याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता एस टी प्रवासातील सवलतीसाठी NCMC कार्ड कशा पद्धतीने सक्तीचे करण्यात आलेला आहे व त्याच्या खाली महिला ज्येष्ठ नागरिकांची कशा पद्धतीने पिळवणूक होत आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, एस टी बस अपडेट। एस टी प्रवासात सवलतीसाठी NCMC सक्तीचे आधी टोकन मग कार्डसाठी रांगा, महिला ज्येष्ठ नागरिकांची पिळवणूक। पहा अपडेट काय सांगतोय। एस टीचे NCMC कार्ड म्हणजे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड घेण्यासाठी पहाटेपासून रांगेत उभे राहायचे। आधी टोकनसाठी रांग आणि त्यातही केवळ 100 प्रवाशांचा टोकन आणि त्या दिवशी नंबर आला नाही तर दुसऱ्या दिवशी नव्याने रांग लावायची। टोकन मिळाल्यावर पुन्हा कार्डसाठी रांग। हाच का महामंडळाचा प्रवासी स्नेही उपक्रम? हा त्रागा आहे या ठिकाणी मुंबई सेंट्रल येथील प्रवासी नीलम वारजे यांचा। बघा, 1 ऑगस्टपासून कार्ड अनिवार्य। खरं तर एस टी प्रवासातील सवलतींसाठी महिला, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक, दृष्टीहीन आणि दिव्यांग प्रवाशांना NCMC कार्ड बंधनकारक आहे। दिनांक 1 ऑगस्टपासून NCMC कार्ड अनिवार्य होणार असल्याने कार्ड वितरण केंद्रांवरील गर्दी आणखी वाढण्याची शक्यता आहे। सुविधेच्या नावाखाली प्रवाशांची गैरसोय होत असल्याने ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांकडून संताप व्यक्त होत आहे। मुंबई सेंट्रल आगारात NCMC कार्डचे टोकन घेण्यासाठी नीलम शिर्के यांनी पहाटे 5:30 वाजताच रांग लावली। 3 तासाच्या प्रतीक्षेनंतर सकाळी 8:30 वाजता त्यांना टोकन मिळाले। मात्र कार्ड लगेच मिळेल अशी अपेक्षा असताना त्यांना आता कार्ड घेण्यासाठी तब्बल महिनाभराने पुन्हा येण्यास सांगण्यात आले। परळ आगारातही गेल्या आठवड्यापासून NCMC कार्डसाठी या कार्डांसाठी फेऱ्या मारणाऱ्या वंदना सावंत यांना रोजच्या कामावर पाणी सोडावे लागत आहे। सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेतच कार्डांसाठी नोंदणी आणि वितरण केले जाते। मी घरकाम करते, काम सोडून रोज रांगेत उभे राहणे शक्य नाही, त्यामुळे कार्डासाठी धावपळ करताना रोजच्या कमाईवर पाणी सोडावे लागते, अशी देखील व्यथा त्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे। खरं तर एस टी महामंडळाच्या NCMC प्रकल्पाला राज्यभरातून प्रतिसाद मिळत असला तरी कार्ड मिळवण्याची प्रक्रिया ही प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे। कार्डसाठी प्रवाशांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत असेल। योजनेचा उद्देश काय, असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे। सर्व आकडे तुम्ही पाहू शकता या कॉलममध्ये। दिनांक 28 जुलैपर्यंतचे हे सर्व आकडे आहेत। वर्ग, नोंदणी आणि सक्रिय कार्ड। महिला 63 56 956 नोंदणी आणि सक्रिय जे कार्ड आहेत 36 57 103। ज्येष्ठ नागरिक 8 81 304 आणि सक्रिय कार्ड 6 06 258। अमृत ज्येष्ठ नागरिक 12 76 208 आणि सक्रिय कार्ड 8 85 445। अन्य 141 262 व सक्रिय कार्ड 88 078। पाहू शकता एकूणच हे जे या ठिकाणी सर्व आकडे आहेत ते दिनांक 28 जुलैपर्यंतचे आहेत। खरं तर NCMC साठी गर्दी टाळा। सवलतीच्या प्रवासांसाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड म्हणजे NCMC अनिवार्य करण्यात आल्याने स्वारगेट आणि वाकडेवाडी बस स्थानकांवरील कार्ड नोंदणी केंद्रावर मोठी या ठिकाणी गर्दी होत आहे। या ठिकाणी एकच खिडकी असल्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। ही गर्दी कमी करण्यासाठी नागरिकांनी बस स्थानकांवर येण्याऐवजी पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील शहरातील 52 अधिकृत नोंदणी केंद्राचा वापर करावा, असे देखील आवाहन राज्यमार्ग परिवहन महामंडळाने म्हणजे STने केले आहे।
महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणावर NCMC कार्ड काढण्यासाठी बस स्थानकांवरती गर्दी होत आहे आणि त्यामुळेच नोंदणीसाठी प्रतीक्षा वाढत असून विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे। ही परिस्थिती लक्षात घेऊन शहरातील विविध भागांमध्ये अधिकृत एजन्सी मार्फत कार्ड नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। एसटी प्रशासनाच्या माहितीनुसार पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकूण 52 अधिकृत केंद्रावरती NCMC कार्ड नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे, तर संपूर्ण जिल्हा व एसटी स्थानक मिळून 175 केंद्रे आहेत। नागरिकांनी आपल्या घराजवळील केंद्रावर जाऊन कार्ड काढल्यास बस स्थानकांवरील गर्दी कमी होण्यास मदत होईल आणि नोंदणीची प्रक्रिया ही अधिक जलद होईल। बघा, एसटी प्रशासनाने नागरिकांना विनाकारण स्वारगेट किंवा वाकडेवाडी बस स्थानकांवर गर्दी न करता जवळच्या अधिकृत केंद्राचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे। त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग प्रवाशांची गैरसोय टाळण्यास मदत होईल असे देखील प्रशासनाने स्पष्ट केले आहे। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी ही जी एसटी बस अपडेट आहे, म्हणजे एसटी प्रवासामध्ये सवलतीसाठी जे NCMC सक्तीचं आहे, खरं तर आधी टोकन मग कार्डसाठी रांगा, याच्यामार्फत महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची कशा पद्धतीने पिळवणूक होतो आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारे नाविन्यपूर्ण, महत्त्वपूर्ण, ताज्या घडामोडी पाहण्यासाठी किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।